पक्षी चेरीही खातात, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हे पहा, चेरी टोमॅटो टाईप आहे. आपलं ताट हे कलरफुल दिसत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, परत आलेलं आहे आपण आपल्या बागेकडं. आणि आज एकदम सुंदर अशी सकाळ आहे, पाऊस अजिबात नाही आहे. चला माझ्याबरोबर आपण हार्वेस्टिंगला स्टार्ट करूया. आणि हे आपलं सुंदर असं तळं, किती सुंदर दृश्य दिसते, तुम्हीच पहा. तर असं हे पावसानंतरचं असं छान असं निसर्गाचं सौंदर्य आहे, पाहू शकता तुम्ही. पहा, आपल्या भेंड्या परत आलेल्या आहेत. तर भेंडी तोडून आपण आपल्या हार्वेस्टिंगचा श्री गणेशा करूया. हे पहा, सगळीकडे भेंड्या आलेल्या आहेत आणि मी त्या आता हार्वेस्ट करत आहे सगळ्या. आपल्या इथं 3 टप्प्यात झाडं लावलेली आहेत. तर ही सगळ्यात आधीची, ज्याची आपण छाटणी केली होती. त्यानंतर 2 वेळा आपण रोपं अजूनही लावलेली आहेत भेंड्याची. तर 2 दुसऱ्यांदा लावलेली त्याला फळ धरलेलं आहे, तिसऱ्यांदा लावलेली त्याला फुलं आलेली आहेत. आज मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. पहा, मी परवाच तुम्हाला म्हटलं ही नवीन रोपं लावली आहेत, अजूनही ह्याला फळ आलं नाही. तर मला आज ह्या रोपांना हे पहा फुलं दिसत आहेत. भेंडीच्या रोपांना आपल्या फुलं आलेली आहेत. तर आता लवकरच भेंड्या येतील. चला आता आपण ह्या भेंड्या काढून घ्या. पण ह्या आपल्या नवीन रोपाला पण भेंड्या आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. सगळ्या रोपांना भेंड्या आलेत. तर आपलं सगळी ही लागू झालेली आहेत रोपं भेंडीची आणि भेंड्यांनी भरलेली आहेत. तर या नवीन झाडांचं पहिलं फळ तोडूया आपण. हे पहा, छान अशी भेंडी तयार झालेली आहे, दाखवते मी तुम्हाला. हे पहा. तर ह्या भेंड्या तोडता तोडता तुम्हाला माहित आहे, ही आपली देशी काकडीचा वेल इथं लावलेला आहे. आणि आजही याला 2 काकड्या आलेल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही. ही एक आणि ही एक. तर आपण ह्या दोन्ही काकड्याचं हार्वेस्टिंग करूया. ही एक काकडी आणि ही 2, ह्या 2 काकड्या आहेत. हे पाणी बघा. ह्या 2 काकड्या मिळालेल्या आहेत. चला आता आपल्या काकड्यांकडे जाऊया. चला, ह्या आपल्या जुन्या काकडीच्या वेलाला पण मला काकड्या दिसलेल्या आहेत, कोळ्या कोळ्या. हे पाहू शकता तुम्ही, किती कोळी काकडी आलेली आहे. तशीच हे पहा, हे पहा, इथे कोळी काकडी आलेली आहे, इथे एक काकडी आलेली आहे. हे पहा. तर अशा ह्यालाही काकड्या आलेल्या आहेत, पण आत्ता काढायला नको, बारीक आहेत. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, ह्या आपल्या तोंडल्याच्या वेलाजवळ आपलं हे एक मस्तपैकी दोडक्याचाही वेल आलेला आहे. आणि त्याला एक छोटा दोडका लागलेला आहे, तो दाखवायचा मला तुम्हाला. हे पहा, किती सुंदर असा दोडका लागलेला आहे. काकडीच्या वेलाच्या जवळ हे पहा, इथं छोट्या छोट्या काकड्या लागलेल्याच आहेत. तर आपण आता शोधतोय मोठ्या काकड्या. तर तुम्हाला मी दाखवते, हा वेलाला तुम्हाला पहिल्यांदा फुलं दाखवते. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही, आपल्या वेलाला अशी सुंदर फुलं आलेली आहेत त्यामुळे. आणि ही पहा, एक मोठी अशी काकडी, छोटी काकडी. हे पहा, इथे एक काकडी आहे. तर आपण हे हार्वेस्ट करूया. चला, ही अशा ठिकाणी आहे अडचणीत. हे पहा, निघालेली आहे काकडी आपली. मी तुम्हाला दाखवते दुसरी काकडी. हे पहा, हे पहा, दुसरी काकडी. 2 मिळालेले आहेत, अजून काढूया. चला. आणि हे केलेलं आहे मी आपल्या 3ऱ्या काकडीचं हार्वेस्टिंग. हे पहा. आणि हे ताट असं मस्त भरलेलं आहे. तर काकड्या संपल्या आहेत. तर आता दाखवते मी तुम्हाला वांग्याची रोपं अशी मोठी झालेली आहेत. हे पहा, छान वाढलेली आहेत. आणि तुम्ही पहिल्यांदा अशी सुकलेली जमीन पाहत असाल इथे, पुदिना. तर आपण चाललो आहे आता कारल्याच्या वेलाकडे. कारली नेहमी भरपूर मिळतात आपल्याला. तर चला आता कारली काढूया. सुरुवातीलाच एक छान असं कारलं मिळालेलं आहे बघा. शोधतोय हे कारली मिळत आहेत मला.
फक्त शोधावे लागतात, कारण आलेली आहे तशी भरपूर अशी कारली. हे पहा. माझ्या नवीन फ्रेंड्सना सांगते, तर ही छोटी कारली नाही आहेत, ही एवढीच वाढ होते. ही देशी कारली आहेत, त्यामुळे ही गोलच असतात आणि खूपच चविष्ट लागतात. सेंद्रिय ऑर्गॅनिक आपली कारली. तर हे पहा, इतकी छोटी कारली आहेत, त्यामुळे कळत नाही वाढ झाली आहे का काय. हे पहा, इथं मस्त अशी कारली आहेत आपली. तर आपल्याला थोडीफार मिळालेली आहेत, तर ही थोडी मी कारली काढलेली आहेत. टोमॅटोची रोपं अशी आपली छान वाढत आहेत. आणि मी त्या दिवशी तुम्हाला इथली ती गोसावी दाखवलं होतं, तर हे आता असं छान असं वाढलेलं आहे. तर आपण याला काढूया, चावळ तोडूया आपण. हे पहा फ्रेंड्स, एक गोसाळही मिळालेला आहे आपल्याला. तर आज आपण काढलेले आहेत अशा भरपूर अशा काकड्या, 2 देशी, ह्या 3 दुसऱ्या मोठ्यावाल्या. हे गोसाळ, कारली, भेंड्या. अजून ह्याला भरपूर लागलेली आहेत काकड्या, ह्याही वेल्याला पण अजून छोट्या आहेत. आळूची पानं वाढत आहेत. तर मी तुम्हाला आज सगळं आपलं हार्वेस्टिंग दाखवलेलं आहे, शेत दाखवलेलं आहे. मी अशा ह्या आपल्या कारल्याच्या वेलाला अशी सुंदर सुंदर अशी छोटी छोटी कारली लागलेली आहेत, फुलं लागलेली आहेत. आणि हा वेल असा छान असा वाढलेला आहे, भरपूर फुलांनी भरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याला फळ धरलेलं आहे. आता रोजचा हा माझ्या बागेतला फेरफटका म्हणजे माझ्यासाठी मेडिटेशन आहे, एक सुखद अनुभव आहे. तुम्हालाही काही ही माझी बाग पाहून काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की सजेस्ट करा. तर जाता जाता दाखवते, हा आपला भोपळ्याचा वेल छान असा मांडवावर चढलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि असाच आपला दुधी भोपळ्याचा वेल ही मस्तपैकी वाढलेला आहे आणि छान असा पसरलेला आहे. फुलं भरलेली आहेत, फळं आलेली आहेत. तर लवकरच आपण ह्याला बहरलेलं पाहूया फळांनी. आणि आपल्या सर्व फ्रेंड्ससाठी मी दाखवत आहे, आपल्या पपया मोठ्या होत आहेत. आणि हा केळीचा घड ही छान वाढलेला आहे, फक्त वाट पाहतोय त्याचा पिकायला सुरुवात होण्याची. अशा प्रकारे मी थोडं आज हार्वेस्टिंग केलेलं आहे. सगळी बाग आपली पाहिली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. परत भेटूया आपण अशाच एका सुंदर अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. ही चेरीच्या झाडाला सुंदर अशा चेरी रोजच म्हणजे लागत असतात. तर आम्ही भरपूर अशा चेरी काढतो. हे पाहू शकता तुम्ही, लाल लाल अशा चेरी झालेल्या आहेत. तर मी त्याही काढून घेते. हे पहा, हे पहा. तर आज चेरी हार्वेस्ट करूया आपण. पहा, आपलं ताट हे कलरफुल दिसत आहे. एवढ्या सगळ्या चेरी मिळालेल्या आहेत. तर हे आपलं सुंदर कलरफुल ताट कसं वाटतंय पहा. परत भेटू, तोपर्यंत बाय.